घरी करू मोमोज. तुम्हाला मोमोज खायचे का? चला आपण घरी करूया. ठीक आहे. आमच्या चिल्या पिल्यांना मोमोज खायचे आज. चला आपण करूया मोमोज आज. चला तर आहे ना आपण मोमोज करायला घेणार आहे. तर पहिला आपण ही मैदा आहे ना, मी एक छोटं पातेलं मैदा घेतला, आपण चाळून मळून घेणार आहे. पण आहे ना ह्याच्यात थोडंसं तेल टाकून घेणार आहे. बारका जेवणाचा चमचाभर तेल टाकून घेणार आहे आपण. हे आपण तेल टाकलेलं आहे ना, असं चोळून घ्यायचं, म्हणजे याच्यात अशा गाठी गाठी राहणार नाहीत नाही का पिठाच्या किंवा तेलाच्या. चवीपुरतं आहे ना आपण याच्यात मीठ टाकून घेणार आहे. जास्त होईल ना का मीठ. आपण आहे ना आता मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून ना. आपलं पीठ मळून झालंय. असं पीठ मळायचं का, घट्टसर पीठ मळायचं असं. तर हे पण झाकून ठेवूया एक 10 मिनिटं. मोमोजसाठी आहे ना मी कोबी घेतला. मी आता एवढा कोबी नाही घेणार आहे, आपल्याला जेवढा पाहिजे ना तेवढा घेणार आहे मी. त्याच्यातला अद्रक लसूण घेतला, ढोबळी मिरची घेतली आणि गाजर घेतलं. मी सगळं व्यवस्थित सालं हे काढून पहिलेच मी धुवून हे सगळं ठेवलेलं आहे साहित्य हे. तर मी आहे ना आता हे कट करून घेणार आहे बारीक बारीक. पण आहे ना हा कोबी चॉपरने बारीक करून घेणार आहे. बारीक नाही कापणार आहे मी आता, हे चॉपरमध्ये टाकूनच बारीक करून घेणार आहे सगळं. हे ना हे आपण असं बारीक करून घेतलंय. एकदम बारीक केले चॉपरने नाही का असं. पण आपण अशीच बारीक करून घेणार ते. पण आहे ना मिरची पण ह्याच्यात बारीक करून घ्या. तुम्ही बारीक कापून टाकली तरी चालेल बरं का. मिरची मी घेतली चॉपरमध्ये बारीक करून. जर तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही अशी बारीक कापून पण टाकू शकता ह्याच्यात. गाजर पण आपण असं चॉपर करून घेतले नाही का. आपण हे काढून घेऊया तसंच. थोडंसं अद्रक आणि लसूण घेणार आहे मी, कुठून घेणार आहे. तुम्हाला जर बारीक तुकडे करून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकताय नाही का बारीक तुकडे करून. अद्रक पण काढते थोडासा मी, जरा जास्तच होईना. अद्रक 4 तुकडे घेतलेत फक्त अद्रकचे आणि लसूण एक 7-8 कुडे घेतल्यात आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. ते तिखट मिरच्या नाही बरं का, मी 2 घेतल्या तरी. तर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल ना तर तुम्ही जास्त मिरच्या घेतल्या तरी चालते. तसं चटणी पुरतं हे मीठ टाकते मी नाही का. नंतर त्यानंतर चवीसाठी दुसरं मीठ टाकणार आहे ना. अद्रक लसूणची पेस्ट पण आपण याच्यात टाकून घेणार आहे. पण आहे ना ही मिरी पावडर टाकणार आहे याच्यात. 1 चमचाभर टाकलेली मी. आपण आहे ना 1 चमचा ह्याच्यात चिली फ्लेक्स टाकलेले. आपण आहे ना चवीपुरतं मीठ टाकून घेऊया त्याच्यात. आपण आहे ना मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेऊया आता मस्त. मी जास्त तिखट करणार नाही कारण पोरांसाठी करते ना मी. तर त्याच्यात जास्त चिली फ्लेक्स किंवा मिरची पावडर असं काहीच टाकणार नाही कारण पोरं खाणार नाहीत नंतर ना. म्हणून तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात तुम्हाला नाही का लाल मिरची पावडर ही टाकू शकते. पण आहे ना छोटे छोटे असं नाही का पेढ्याच्या आकाराचं आपण असं हे करून घेणार आहे, तोडून घेणार आहे गोळ नाही का. असं ते मोठे नाही करायचे आपल्याला, छोटे छोटेच करायचे. आपण असं पेढ्याच्या आकाराचे करून घेणार आहे. पण असे गाट्या बनवून घेणार आहे. आपण आहे ना हे असं भरून घेणार आहे नाही का. आणि आपण आहे ना असंच करून घेणार आहे सगळं. छान झाले ताई. छान झाले.
असं ह्या आकाराचं आपण बनवून घेणार आहे ना असंच. भरलेलं बघ. ह्याच्यात जरा जास्त भरलं गेलं ना माझ्याकडनं. छोटा मोठा झाले. केलं मी आता बाकीचे आकार देत नाही. हा हे अशाच नाही का आकाराचे सगळे करून घेते म्हणून. आपण हे ह्याला तेल लावून घेऊयात म्हणजे चिटकणार नाही खाली नाही का. हे असंच घेऊया ह्याच्यावर. आपण असेच सगळे उकडून घेऊयात आता. आपण हे मस्त उकडून घेऊयात. दीदी बार कर कुठे की ह्याला चिटकलं नाही काय करताना. एवढं स्टफिंग राहते आपलं. बघूया आपण उद्या करूयात नाही करायला तरी. घेतलेलं नाही दाखवलं कारण उशीर झाला होता ना त्याच्यामुळे मी पटकन घेतलं. आता नाही का शूट नाही केलं ते. तर आपण आहे ना असं हे सगळं काढून घेऊयात असं म्हणून. गरम आहेत खूप. आपण आहे ना शेजवान चटणी सोबत खाणार आहे नाही का. तुम्हाला जर सॉस सोबत खायचं असेल तर खाऊ शकताय. पण मी शेजवान चटणी सोबत करणार आहे ह्याच्यात नाही का. आता मी दुसरा बॅच जे ठेवलेला आहे ना हे काही दाखवत नाही मी. हे पहिला बॅच जे केलेलं आहे ना तोच मी दाखवते नाही का असं ह्याच्यासाठी. खूप उशीर झालाय ना आणि त्याच्यामुळे मग मी काही नाही का ती बॅच पण दाखवणार नाही. ही पहिला बॅचच मी असं करून दाखवणार आहे. तर कसं वाटलं तर तुम्ही कमेंट करून सांगा मला कसे नाही का वाटले ती. खूप साध्या सोप्या पद्धतीत बनवलेले ते मोमोज. तर तुम्हाला आवडले ना तर कमेंट करून सांगा नाही का. असे मस्त झालेले. वास तर खूप छान येते. करून बघा एकदा नाही का असं.